सरकारचे संकटमोचक जळगावचे वजनदार नेते गिरीश महाजन यांचा मतदारसंघ म्हणजे जामनेर। अनेक जण आले, टक्कर दिली आणि गेले, पण गिरीश महाजन जामनेरमध्ये कायम राहिले। महाजन 1995 पासून सलग 6व्यांदा जामनेरमधून निवडून आले आहेत। एक साधा सरपंच ते राज्याचे जबाबदार मंत्री अशी ओळख त्यांनी मागच्या 30 वर्षांमध्ये मिळवली आहे। महाजन यांची खऱ्या अर्थाने कारकीर्द उजळून निघाली ती जळगावमध्ये। खडसे पर्वाला फुल स्टॉप लागल्यानंतर ते आज घडीची फडणवीस यांच्यानंतर भाजपमधील सगळ्यात वजनदार नेते बनले आहेत। याच वजनदार नेत्याला जामनेरमध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीने तगडा प्लॅन बनवला आहे। महाजन यांच्या विरोधात लढण्यासाठी 3 मोठ्या नावांची चर्चा सध्या जामनेर मतदारसंघात सुरू आहे। कोण आहेत हे नेते आणि गिरीश महाजन यांना टफ फाईट होऊ शकते का, पाहूयात। जामनेर तालुका तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे। या सर्व घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन हे यशस्वी ठरले आहेत। एकूणच महाजन यांना पराभूत करेल अशा चेहऱ्याच्या शोधात महाविकास आघाडी आहे। महाविकास आघाडीच्या प्राथमिक चर्चेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे। त्यामुळे शरद पवार यांच्याकडे 3 पर्याय आहेत। यात पहिले नाव आहे दिलीप खोडपे यांचे। खोडपे हे मूळचे भाजपचे आणि एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात। ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत। सध्या खोडपे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत। त्यांच्या निकटवर्तींचा संवाद सुरू आहे। हा संवाद यशस्वी झाल्यास ते आगामी विधानसभा निवडणुकीत महाजन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील हे नक्की। खोडपे यांच्या उमेदवारीवर चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते जळगाव जिल्ह्यात मराठा समाजाचा मोठा चेहरा म्हणून परिचित आहेत। जामनेर मतदारसंघात 1,40,000च्या आसपास मराठा समाजाची मते आहेत। या उलट गिरीश महाजन यांचा समाज अल्पसंख्याक आहे। मनोज जरांगे पाटील यांचाही महाजन यांच्यावर राग आहे। शिवाय महाजन यांच्या विरोधात 30 वर्षांपासूनची अँटी इन्कम्बन्सीही निर्माण झाल्याचे बोलले जाते। त्यामुळे महाजन फारसे सुरक्षित आहेत असे म्हणता येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे दुसरी 2 नावे आहेत। ती म्हणजे 2014ला राष्ट्रवादीकडूनच लढत दिलेले दिगंबर पाटील। त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही 67,000 मते घेतली होती। त्यामुळे त्यांची ताकद नाकारून चालत नाही। तिसरे नाव म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि 2004 पासून विधानसभेची तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगालसिंह चितोडिया यांचे। महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने या 3ही नावांचा मध्यंतरी सर्वे केल्याची माहिती आहे। यात जो कोणी महाजनांना चितपट करू शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतारी येईल हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी यावेळेस गिरीश महाजनांना चितपट करू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।